महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज कोपरगावात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची कोपरगावात जय्यत तयारी। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब येत आहेत कोपरगावच्या लाडक्या बहिणींशी संवाद साधायला। शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता ठिकाण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव। जर पावसाचे आगमन झाले तर महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट श्री साईबाबा तपोभूमी कोपरगाव येथे होईल। मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून आग्रहाचे निमंत्रण। कोपरगाव मतदारसंघातील सर्व माता भगिनींना माझा नमस्कार। राज्यातील महिलांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रतिमाह आणि 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा तसेच विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेणारे आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे कोपरगाव मतदारसंघातील महिलांशी संवाद साधण्यासाठी शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे येणार आहेत। माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याशी संवाद साधण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी कोपरगाव मतदारसंघातील सर्व माता भगिनींनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती। धन्यवाद। दादा येणार आहेत काय? दादा येतात? दादा येत आहे। आमचे दादा येत आहे। दादा येतात? दादा येणार आहे। दादा येणार आहेत। माझा दादा आम्हाला भेटायला येत आहे। दादा आमच्याकडे येत आहेत। दादा येणार आहे। दादा येणार आहेत। आपले दादा येत आहेत। हा दादा येणार आहेत का? दादा येत आहेत। माझा दादा येतोय। आपले दादा येत आहेत। आमचे दादा येत आहेत। आमचे दादा येत आहेत। आमचे दादा येत आहेत। जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ, लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील। ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल। घड्याळ विश्वासाच थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू। काम करत आलोय, काम करत राहू।